दादांना घडवलेलं आहे आणि आम्ही त्यास पात्र असा आशीर्वाद आम्हाला नक्कीच आज तुम्ही देणार आहात. मी सगळ्यात आधी विनंती करते सरांना. नमस्कार. जगदीश रमेश पाटील, आपले आदरणीय राजेश पाटील साहेब यांचा क्लासमेट. 5वी ते 8वीपर्यंत आम्ही शिक्षण सोबतच घेतलेलं आहे. माझं गाव काड्याला लागूनच 2-2.5 किलोमीटर अंतरावर बातखेडे आहे आणि प्रवास त्या ठिकाणी करत असायचो. सवंगडीत असल्या कारणाने आम्ही सोबतच शिक्षण देखील घेतलेलं आहे. राजेश पाटील सरांचा फोन आला की आपल्याला असं एक सिरीज वेब सिरीज या ठिकाणी बनवायची आणि आपल्याकडे आज एक टीम पण येणार आहे. मग याचं श्रेय तुमचं खऱ्या अर्थाने आहे. कारण राजेश दादांच्या जरी मनात असेल पण ते त्यांच्या कामाच्या व्यापमुळे ते सहज त्यांना शक्य नव्हतं. पण तरी तुमच्यासारखे हे मोठी मोठी टीम या ठिकाणी आलेली आहे आणि ते प्रत्यक्षात या ठिकाणी निश्चितच उतरेल. तुमचं या ठिकाणी मी राजेश पाटील यांच्या वतीने या ठिकाणी तुमचं या छोट्याशा खेडेगावात त्यांच्या घरीच या ठिकाणी त्यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो. आणि तुम्ही जे वेब सिरीज बनवणार आहात त्याचा उपयोग निश्चितच जी येणारी पिढी असेल त्यांच्यासाठी प्रेरणादायी असेल. जेणेकरून जसे राजेश दादा या ठिकाणी घडलेले आहेत त्या प्रकारे निश्चितच कोणीतरी जरी घडला तरी त्या ठिकाणी तुम्ही जे काम केलेलं असेल त्याचप्रमाणे ताई आणि अण्णा यांनी जी मेहनत घेऊन राजेश दादांना घडवलेलं आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी चीज होईल. आणि तुम्हाला या ठिकाणी स्वागत करून मी तुम्हाला निश्चितच त्यांच्या वतीने शुभेच्छा देखील देतो. धन्यवाद. ताईच्या कर्तृत्वाला सलाम. म्हणजे आज मी त्यांना पहिले एवढं छान त्यांचं व्यक्तिमत्व दिसत आहे, डोळ्यातून पाणी येत आहे आणि प्रत्येक जरा अशी खंबीर आणि म्हणजे त्यांच्या नेतृत्वात आजही त्यांचा तेजस्वीपणा जाणवतो आहे. प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं मूल शिकावं, खूप मोठं व्हावं आणि त्यांचे सरांच्या मागे खूप कष्ट आहेत. त्यांना अशी नम्र विनंती करते की त्यांनी एकेकाने ताई आणि अण्णांना आपला परिचय द्यावा. करतो. मी पंकज पाटील, मूळ राहणार चारडी आणि या वेब सिरीज मध्ये आदरणीय अण्णांची भूमिका माझ्या वाट्याला आलेली आहे. आशीर्वाद मागेल अण्णांचा आणि ताईंचाही. तिथे तुमचं कर्तृत्व मला कसं मिळेल मी त्यासाठी खूप प्रयत्न करेल. मी तुमच्या इतका तर मोठा होऊ शकणार नाही पण एक साधा प्रयत्न आपल्या सर्वांच्या वतीने नक्कीच. जिच्या डोक्यावर नेहमी असतो पदर, भुकेल्यांची असते कदर, तीच खरी आमची इंडियन मदर. आता मी माझा परिचय करून येतो. मी संजय पवार, चोपड्याजवळ चहाडी गाव आहे, तिथला आहे मी प्रॉपर. सरांचं बुक मी 9वी मध्ये मी 2009 साली वाचलं. तर त्याच वेळेस मी ठरवून घेतलं होतं की सरांच्या बाबतीत आपण काहीतरी करून दाखवायचं. मग हळूहळू सरांशी कॉन्टॅक्ट वाढत गेला आणि सरांच्या याच्यातनं किंवा मॅडम येते त्यांच्या याच्यातनं या वेब सिरीज कॅमेरामन आहे ते काम मी करणार आहे. तसेच पंकज सर जे हे माझे 5वी ते 10वी पर्यंतचे गुरुच नाही. तर मला सुद्धा किंवा मी ऍक्टिंग करणार आहे ते रिअल मध्ये पडद्यावर चांगल्या पद्धतीने मी साकारू शकेन याचे मला अण्णांना आणि ताईकडून खूप आशीर्वाद हवे. नमस्कार, मी गणेश कुमार, इथला तुमच्या गावाच्या जवळचा उतरांचा. की नाही लिंबू. माझा रोल आहे संग्राम पाटील. मोठा संग्राम. नाहीच दादा, मी कॅमेरा म्हणजे आपण वेब सिरीजचं शूटिंग करणार. मेन सूत्र ते सर्व सांभाळणार. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ पवार. मला राजेश सरांचा रोल भेटलेला आहे लहानपणी का. मला राजेश सरांचा लहानपणीचा रोल भेटलेला आहे. आता तुमचे आशीर्वाद राहिला असले की हा रोल माझ्याकडून चांगल्या पद्धतीने पार पडावा. माझा आशीर्वाद हे चांगला पडेल. छोटा राजेशची भूमिका लहानपणी. नमस्कार, माझं नाव भावेश पाटील. मला राजेश सरांचा मोठेपणाचा रोल करायचा आहे. ताई तुमचे आणि अण्णांचे मला आशीर्वाद. माझं नाव स्वाती संकेत.
आणि मी प्रॉपर जळगावची आहे आणि माझं पात्र आहे सुप्रियाचं दिलेलं आहे मला आणि इथे वाटतं मैत्री. सर जेव्हा कॉलेजला असतात तेव्हा एकामध्ये ते कॅरेक्टर टीका. चंचल. नमस्कार, माझं नाव चंचल सुनील धांडे, मी जळगावचीच आहे आणि मी अक्कांचा रोल करते आणि माझं इतकं सौभाग्य की मी IAS करते आणि मला त्या वेब सिरीज मध्ये रोल भेटला. मला खूप आनंद झाला. फक्त तुमचे आशीर्वाद. नमस्कार, मी प्रीती कावडकर, मी नागपूरला असते आणि माझा रोल याच्यामध्ये स्मिता म्हणजे तुमची सुनबाई म्हणून आणि प्लस मी डायरेक्टर पण आहे. तुमचे आशीर्वाद असू द्या. आमचे आशीर्वाद चांगलं नमस्कार, मी स्वराली पंकज पाटील आणि मी सरांच्या लहान बहिणीचा रोल करणार आहे बालपणाचा. तुमचा आशीर्वाद घेते, मला आशीर्वाद राहू द्या. माझे भाऊ असं साधूच म्हणला पाहू नको पाहिजे त्या येतील नाही जिंकल्या तुम्ही. एक सांगू का जी मला सांगायला बरं नाही सांगू दे अण्णा, कारण कसं आहे ते जितकं सांगते ना तितकं आम्हाला बारकावे माहीत पडतील आणि मग तितकं चांगलं हे होईल. सासरे वारले, हे बाहेर गावी होते, मग ती लहान होती, मग लहान होती तर मग घरात आम्ही दोनच झाले. मग तिच्या सर्व काम, मग नंतर राजेश झाला, मग सांभाळायला कोण. मी राजेशच्या जन्मापासून टेलर काम करत होते, कपडे शिवायचे. म्हणजे आमच्या गावात कोणी कपडे शिवणार, कोणी ती शिवायची आणि एक माणूस होता, तो माणसांची शिवायची, मी बायांची शिवायची. पण ते बी मी बिना गुरुचं शिकली कपडे शिवले. खाली पुस्तकवर वाचून जुन्या कपड्यांवर कटाई करून ते कपडे शिवायचं काम शिकले. मग मी शेतात मुलं घेऊन कशी जाणार बा असं म्हणून घरी मग राजेशच्या जन्मापासून ती अख्खा संपूर्ण घर सांभाळायची, मुलाला पण सांभाळायची. मग मी शेती बी मशीन काम बी. मग 8-10 वर्षानंतर 80 मध्ये घरी आले. मग त्या टायमाला उशाचा जन्म म्हणजे मग शेती मशीन काम सगळं व्यवस्थितशीर बागायचं. मग नंतर ही मधली मुलगी झाली, मग जरा थोडस पोरींचं याचं झालं होतं, पण ते माझी मोठी मुलगी संपूर्ण घर व्यवस्थित अख्खा शाळेत पण करायची, मुलांना पण सांभाळायची. मग घरी त्या टायमाला आमच्या बकऱ्या कोंबड्या याच्याने होईल त्याच्याने होईल असं चालायचं. इन्कम वाढेल बा पोरांचं. शेती कोरडा 1.5 बिघा जमीन होती, त्याच्यामध्ये काय परवडायचं. मग याच्याने आपल्याला सपोर्ट होईल बा असं म्हणून मग ते काम करायचे. ती त्या पोरांना सांभाळायची. मग नंतर हे 80ला घरी आले. मग घरी आले मग यांना पण शेती काम येत नव्हतं. मग लहानपणापासून हे असे बाहेर होते तर शेती काम येत नव्हतं. मग काय करायचं बा. मग ती विहिरीला पाणी चालू केलं आणि मग ती बागायती करायची. मग ते बागायतीमध्ये मग वांगा मिरची कारले असं लावायचं. मग तो भाजीपाला किरकोळ विकायचा. मग तो भाजीपाला आणून द्यायचा. सकाळी दोघे बहीण भाऊ भातखेडं गावात. हा तो होता 5-6 वर्षाचा. म्हणजे पहिली जात होता, पहिली दुसरीमध्ये. आणि ती पण 2री-3री मध्ये होती आता. आणि त्या दोन्ही लहान मुलींना मग प्रतिभाचा बी जन्म झाला. मग त्या दोघे मुलींना ते सांभाळायची बी, शाळा पण करायची. आणि सकाळी त्या दोघांना भातखेडा इथं 300 किलोमीटर 2-3 किलोमीटर सकाळी तिथं भाजीपाला विकायला जायचे. म्हणजे घर विक्री करायचं आम्ही. भाजीपाला कांदे लावायचो, ते पण घरी विकायचं थोडं. जमीन कमी असल्यामुळे मग ते बागायती शेती काम करायचे. आम्ही बाहेरचं काम करायचो. यांच्याकडे घरच्या शेतीचं लावून दिलं आणि आम्ही रोजंदारी सकाळी घरच्या शेतीत जायचं आणि दुपारून दुसऱ्याच्या शेतीत जायचं. म्हणजे ती आत्ता सर्व म्हणजे घरचं काम करून ठेवायची. स्वयंपाक पाणी आल्या सकाळी चहा पिलं का चाललो शेतात. आम्ही तिकून सर्व बाजार करून आणला तर यांना करून द्यायचा. 1-2 बाजार करायचे. माहितीचं भातखेड्याचा उतरांचा असं हे बाजार करायचे. मग तो भाजीपाला करून आणून दिला तर मग हे बाजाराचं काम करायचं. आम्ही दुसऱ्याच्या शेतात जायचं. मग लहानपणापासून 1 तास म्हणजे 5 रुपया रोज होता. तर 1ली 2री पासून 4थी 5वी पासून रोज आणि पोरं. अकराला सुरुवात झाली. मग राजेशची सुरुवात झाली. मग दुसरी मुलीचे म्हणजे दर शनिवार रविवारी त्यांना काम राहायचं.
आणि राजेशला जेव्हा इथे टाकला आम्ही एरंडोलला तर तो पावचं काम करायचा. म्हणजे भाड्याला पैसे राहायचे नाही, 30 रुपये लागायचे तरी तेवढे नाही भागायचे. शेतीत कमाई यायची नाही तेव्हा असं इतकं उत्पन्न थोडं व्हायचं. आणि बिगा 1.5 बिगा मातीतलं उत्पन्न काढी माणूस. मग ते 5 सुट्टी शाळांना कपडे म्हणजे त्याने संपूर्ण मग त्याने जसं ऐकलं. पण तो इतका उन्हाळ होता तर त्याच्यासारखा उन्हाळ म्हणजे अख्ख्या गावामध्ये त्याला अक्षरशः फणसूस म्हणून बोलायचे. त्याच्याबरोबर खेळणाऱ्यांना पोरांना मार द्यायचे, त्याच्याबरोबर राहणाऱ्यांना लोक टाकायचे. म्हणजे असा होता. म्हणजे वाल्ल्या पोळी तर तो वाल्मी कृषी झाला, तो वाल्ल्या पोळी होता. म्हणजे त्याने चोऱ्या पण करायच्या, मस्त्या पण करायच्या, थोडी पण करायच्या, असं खूप हे होता करेल असं मला स्वतःला सुद्धा. पण माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. कारण की तो शाळेत अभ्यास नाही करायचा पण तो शाळेत चांगला मार्गाने पास व्हायचा. मग त्याच्यामुळे मला त्याचा विश्वास होता का हा काही ना काही करेल. मग पोरं डांगरो आणायचे घरी, पोरं असं जाय तसं जाय असं डांगरो ना. मग त्या डांगरोला कंटाळून मी ते पोरं बाकीचे निपाण्याला गेले, मी त्याला एरंडोलला टाकलं, वेगळं टाकलं. मला या मुलांमध्ये त्याला टाकायचं नाही. आणि तो जितक्या खोडी करायच्या इतकं काय त्याच्यावर संपूर्ण संध्याकाळी लक्ष ठेवायचं. मी त्याला 2-3 वर्ष शनिवार रविवार भाकर दिली. मी त्याला इतकं मारायची खाली मशीन मारायची खाली मशीन हाती कपड्यांची. तरी त्याने कधी म्हटलं नाही तुम्ही मला इतकं मारते का, वरून मारायचे खाली जेवण करायचा. तर म्हणायचा नाही तो तुम्हाला मारते जेवण असं म्हणायचा. दमदाबीन जेवण तर करले होते मग मारतो, दमदाबीन जेवण तर करले होते मग मारतो असं सांगायचं. किती मग मारलं तर त्याला म्हणजे लागायचंच नाही. असं लागत असेल पण कोणाला सांगते. आणि विशेष म्हणजे एक सांगू का, तुमचं म्हणजे घडवायचं त्यांना असं विषय होता. आणि घरी दिवसभर कोणी राहत नाही, मग आपण कुठे टाइमपास करायचा. आणि मला असं पडलं की शेतात जाऊन 2 पैसे तिथं लेकरांना नाही असं म्हणायचं तर आपलं याच्याने भागत नाही. पुढे चालून याचं एवढं जमिनीवर कशाला भागेल. खरंच थोडंफार शिकेला आई वडील घरी चालले आले, थोडंफार शिकेल तर काही ना काही करेल. बस साधा शिपाई का व्हायला तुम्ही, साधा शिपाई का व्हायला. खुर्ची होती ना घ्या ना घालून घ्या ना बरोबर घ्या, मी पण घेते. त्याच्यामुळे हे शिकलेली होती, मी कमी शिकलेली होती. पण मग आपण करायचं काय. आता हे घरी आले जमीन एवढी त्यांना बाहेर गावात शेती करता येत नव्हती. त्याच्यामुळे मी ते मशीन काम केलं. मशीन नंतर मग मसाल्याची चटणी घेतली. पण तरी बी ते हे मग आमची 3-4 वर्षे कोंबड्या बकऱ्या छोट्या म्हशी गाई असं 1-1-2-2 1-1-2-2. आणि मोठी मुलगी आवरायची काही तो पण करू लागायचा. मग तिला थोडीफार मदत या लहान होत्या तर. मग नंतर हे मोठी मुलगीचं लग्न झालं. मग तिथून आम्ही तोपर्यंत खाय उठून सुखी बरं होतं. पण मोठी मुलीचं लग्न झालं, मग तिच्या लग्नाचं कर्ज झालं. माल पिकायचा नाही, किती बी कमावलं तरी फक्त गॅस पिकायचं. मुद्दल कुठे जायचं. कसं पहिले 5 शेकड्याने म्हणजे आता तरी 2-3 भेटले. त्या 5 रुपये शेकड्याचे घर वावर घेऊन सुद्धा आम्हाला 5 रुपये शेकड्याचे पैसे मिळाले. मग त्या मुलीच्या लग्नापासून मग आमचं असं वाढतच गेलं कर्ज कोठी फिटायचं. आणि याचं शिक्षण पुढे चालू झालं. मग त्यांनी चांगलं 9वी पर्यंत त्यांनी लक्षातच दिलं नाही. असंच करायचं. इथं बी खेळायचा, गोट्या भोवऱ्या गावात बी खेळायचा. काही बी मुद्द्याचं काम असलं तर त्याच्या लक्षात. सगळे मित्र ओळखायचे, सगळे मित्र माहिती होते. कॉलेज करायचे त्या मुलांमध्ये खेळायचा. गोट्या भोवऱ्या 9वी पर्यंत त्याला असं बालिशाच वागले. आणि इथे बकरी वाकलायला जर बिलाटीमध्ये गेला तर त्या पोरांमध्ये गोट्या भोवऱ्या खेळायच्या. बिलांचं मुलं बकरी वाळायला जाय बा, बकऱ्या सोडी येतात मग तडे सोडायला घ्या का तडेच ठेवायला लागली जाय. बातकडं क्रिकेट ठेवायला जाय. फाटा आली गाडी, बातकडं गाडी देतात तो पैत 2-4 घास खाल्याचा तडेच गाडी येत नाही. तो समा क्रिकेट खेळायचं नाम जास्त तर त्याला खेळायचं नाम जास्त होत. मग त्याच्यामुळे कसं वाटत हा इतका उन्हाट आहे बा, मग हा काय करेल काय नाही. चोऱ्या करायचा घरात बी पैसे नसते ते खेळायमध्ये सवय पडली.
मग त्याच्याजवळ पैसे राहायचे मी ते पावमध्ये यायचे त्याच्यामध्ये बी ते मुद्दल आहे ते अख्खा हिशोब घ्यायचे त्याचा एकूण भाजीपाल्याचा याचा त्याचा. मग तिचं लग्न झालं मग त्याचा हिशोब लक्ष द्यायला कोणी द्यायचं. मग त्याच्यामुळे मग तो त्याला ते सवय लागून गेली खेळायची. मग तो त्या गोट्या भोवऱ्या खेळायचा बदी टाक म्हणतात त्याला बदी पैसा बदी खेळायला असं भुंगलं पाहिजे आणि मग ते दगडाने असं मारायचं आणि मग बॉल खेळायचा त्याच्यात नाही तर ते इटी दांडू खेळायचं असं सवय. मग तिथे ती शाळा काय 9ची होती आणि संध्याकाळी 6ला होती. मग 9 वाजेपासून तर 12ला शाळा भरते तोपर्यंत काय करणार. मग तिथे बी तसंच व्हायचं 5ला शाळा सुटे 6 साडेसहाला बस लागे 2च टाइम बस होती. मग तिथे बी काय करणार मग असं खेळायचं. तो आंघोळीचा प्रसंग थोडा आंघोळीचा खूप चांगला आहे. मग आंघोळीचं कसं होतं आमच्या शेजारी वाढेल गुरुजी राहायचे. मग तो काय करायचा आंघोळ करून जायचा एखादी दिवशी करायचा त्याला कंटाळा यायचा. पहिली 2रीमध्ये होता मला आता तेव्हा 2रीला 3रीमध्ये. मग तो कसं सांगता मग मी मग धुये मी आता माझं कसं सकाळी कामाला जायची गाई राहायची पाणी टाकून आटका तू धुई ते दोन्ही जण शाळेत जायचे 8 लवकर बा मला शाळेला उशीर होतो. मग तो तसं सांगायचं आंघोळीचं मी धुतलं त्या सरांना सांगितलं रोज संध्याकाळी यायचे त्या. मग मी म्हणलो द्या अवकाने आणत नाही आप्पा अवकाने आणत नाही असं का ताई. मग मी ते बोलतो मग त्याला विचारलं. मग त्यांनी काय केलं नाही म्हणे धोस म्हणे मी सर. मग तो काही करदोडा बल्ला करून घेऊन जा. म्हणजे तुम्ही एक एक गोष्ट पुस्तकात शेअर केलेली आहे आणि कधी कधी असं वाटतं की आपल्या सगळ्या सोबत घडतंय. कारण हे सगळ्या घरातली गोष्ट आहे. काही आया अशा असतात की त्या मनात ठेवतात की नको बाई माझ्या लेकराला कुणी वाईट नको म्हणायला. आणि काही आया अशा असतात की मुद्दाम सांगतात की पहा असं ज्याला लोक बोलले की मुलांच्या याच्यावर पांघरून आधी पहिले कधीच टाकून. खरंच आहे पांघरून टाकलं का त्यांना ती सवय होऊन जाते. मला चोरी लबाड या मला अजिबात चालत नाही. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या शेताच्या शेजारी जर कोणाचा कांदा असला तर तो उकडून कधी खाल्ला तिखाचा जीव. मग मला ते चालायचं नाही. त्याला तेच सांगायचं बाबा आपलं जेवढं आचरून राहिला तेवढंच पाय पसरावा. कोणाला कोणी चोऱ्या करू नये असं करू नये तसं करू नये असं म्हणजे त्यांना हेतून असेल कळत की आपण चोरी करतोय पाहिजे आपल्याला पाहिजे म्हणजे चोरी करतोय का बुवा शेतात गेलं तर कोणी कसे डबे भरायचे आमके भरायचे माझ्या याच्याने मला द्यायचे शेवटच्या दिवशी इतके मोठे म्हणजे 12 महिने शेण पुरायची एवढी बहिणीच्या शेंगा भेटायची. कपड्यांचे गिरायाचं मी शिवायची आणि मला द्यायचे सगळेजण घ्या बताई वानोळा म्हणून शेवटच्या दिवशी बहिणी पिळायला जायचं होतं. मग ते तसं बी ते त्याला सांगायचं नाही अनुभव असे डबा आपले देतच ना चोरवा नाही कधी असं. म्हणजे मी पहिलेपासून चोरी मुलांना सांगितलंच नाही. मग ते करदोड्याचं तसं झालं मग तो वल्ल करून घेऊन जायचं. मग मी अजून सरांना बोलली मग त्या आप्पांना म्हणजे आप्पा तो अंगवत नाही बरं नाही ना ताई म्हणजे मी तर देखच म्हणे तो तर करदोडा वल्ला तरी दाखाडच मी त्यांना रोज करदोडा देखत नाही म्हणतो तो खोटं बोलच म्हणतो आप्पा करदोडा कसा आला. मग म्हणजे काय करू म्हणतो तुम्ही शाळा मागाने त्यांना आणून द्या म्हणतो माटी लायचं काही माटी लायचं शेजारीच होत्या म्हणजे त्यांच्या घरामध्ये तिकडच्या साईडला हे घर आहे ना वाडीर. आता अंबळनेरला दोदतला. मग त्यांना सांगितलं. मग त्यांनी काय केलं मग पोरांना सांगितलं मग अक्का पण जायची शाळेत तर बादली बरी आणा चला रे म्हणजे सर्वजण आज पटांगण शाळा इथं जवळ पाहून गेलं नसतं. चला रे म्हणजे आज सर्वजण पटांगण मध्ये आता याला वाटलं मजा वाटली आपल्याला सर थंडी तर घेऊन चालले मग पटांगण खेळायला काहीतरी असेल. मग ते सगळे शाळेत एकमेकाच्या तोंडाकडे पाहायचे बस का बाहेर काबरं बोलवलं मग आपल्याला. मग भारी आणि बसा ते आंघोळ चड्डी कपडे काढून तुझे आले आणि आंघोळ करणं पोरांना माती लावून आंघोळ मग ते चिडावायचे. मग त्याला ते खूप हे वाटायचं आणि त्या अक्काला मी सहन अक्का माझ्यासारखी तिला सहन नाही व्हायचं ते. तर ती रडायची बाबा मैत्रीण चिडा देखतून भावले आंबी राहायला देखतून भावले असं करायला देखतून भावले तसं करायला. मग त्या दिवसापासून आंघोळ करायला. म्हणजे तुम्ही त्यांच्यामध्ये चांगले गुण रुजवण्याकरता प्रयत्न केले. एक दिवशी तर ते दळायला त्याबरोबर मुलं जायचे ती बाई बोलली चक्कीवरचा प्रसंग याच्यासोबत खेळायचं. तर मग मी म्हणतं देख तुला इथलं करी सण तरी तू असा करस म्हणतं
कोणी औषधे बायांचे ते ती बाईला एकटा मुलगा होता, तो मुलगा आजारी तेव्हा एरंडोला 2-3च पोरं जायचे. मग कोणी काय मी सांगेल एरंडो तर हायला येजो भाऊ ते 2-3 पोरं आहे लय येजो हवलं ये. आणि त्यांनी ते औषधीचे पैसे हारून गेला. मग माझं लक्ष राहायचं त्याच्याकडे. मग तू काय तू 5 काबर काढली मी कारण ती बाई यायची 2-3 जरा काढायची. ती अशी चुकी झाली का तो 1-2 दिवस 5 काढायचा नाही. आजकाने नंबर लागणार नाही, आजकाने असंच होईल, आजकाल तसंच होईल असंच सांगायचं. मी समजून जायचे तू त्या पैशांचं काहीतरी केलं. मग मी इतक्या दिवस त्याला 5चे पैसे सवय होता तोपर्यंत कामाला घेऊन गेले. पुन्हा 5 पैसा जमा होतात तर मग कामले जावले तिथून नवीन 5 पैसा देणार नाही. म्हणजे स्वावलंबन तर ते 5चे मग इतक्या दिवस काम करायचं. मग ते 5चे पैसे जमा झाले मग जायचे. मग ते बाईचे औषध आणलं नाही म्हटलं तिले एक पोरगा आणि 3000 पोरग्यामध्ये जातं तर तू ना काय घेतो. तू त्या बाईला आणून आशा खाले तू ना पैसा दिला तर तू लई ना नाही म्हणत. मग त्याला 5चे पैसे दिले तर तेव्हा त्याने त्या बाईचे औषध नंतर त्याला सांगितलं असं तू आणत नाही ना मग नको तुला नाही राहत. मग तू हा नाही म्हणवा ना. हा म्हटलं तर करायला पाहिजे. तू हा म्हणलं नाही तू मग घेतले का बरं पैसे. तू जबाबदारी आहे ना त्याच्यातून जबाबदारी हा मग नाही घ्यायचं. तुझ्या विश्वासाने तुझ्यावर दिलं ना. आज जर तिच्या मुलाला काही झालं असतं तर काय झालं असतं. तू 3 दिवस औषधी आणल्याने तो पोरगा बिना औषध ना म्हणत असे ते कळत न कळत सगळे गुण शिकवले. कळत न कळत म्हणजे शिक्षणाचं हे नव्हतं. लहानपणापासूनच त्यांना माईंनी म्हणजे ताईंनी सगळे बाळगून पाडले सगळे संस्कार. सर मग एक दिवशी कोंडून ठेवला. 1 महिनाभर एकदा पुस्तक मला तुला शाळेतच पाठवायचं नाही. दिवसभर कोंडून ठेवलं. तो काय म्हणला एकच वेळा बोलला तो म्हणे मी आज तुला अशी करत ना तर मी आज घर येणार. कठोर थोडस तू घर येणार आणि काय करते म्हणे मी काय विकत टाकू म्हणे नाही ती एसटी खाली आई वगैरे म्हणतं खबरदार शाळामध्ये खोली होती माझी इथे जुन्या. तुम्हाला थोडस त्या दिवशी खूप काहीच नाही झालं. काही जुनं घर इथंच होतं का? हा इथंच त्याच्यातच घर फोटो आहे ना जुन्या घराचे मी काढून ठेवले. हा फोटो आहेत ना ते मग मी म्हणतं ते खोली होती आता छोटीशी करेल मी पोरसाठी सामान सुमान गोळे घरी मी राहायचे ना. 7-8 वर्ष मी घरी पण एकटी राहिली. काय झालं तो आणि फक्त आउटरीच मिळाला त्याला. या नेव्ही मध्ये नेव्ही आर्मी मला येत आवडायचं. आणि तो कॉलेजवर चांगला होता. कॉलेजवर चांगला होता आणि याच्यात पेपर मध्ये तो पास होता. मला तुम्ही राजेश्वरांवर तांब्या आणि त्यांना सांगतात की मी आता तुझ्या मुलाला जास्त काही ते माझे पण आम्ही त्याला खर्च सांगितलं नाही त्याला खर्च आहे म्हणून मी त्याला सांगितलं आणि रिझर्व्ह बँक ज्या ठिकाणी कॉल आले त्या ठिकाणी कॉल सिलेक्ट झाला एकदम म्हणजे ऑर्डर येऊन गेलो त्याहून हैदराबाद. मग एक जर काय झालं तर मी रात्री खूप मला काय त्याला माझे नाही सरक नाही मला आयएस व्हायचं नाही पण मी जर मला आयएस व्हायचं
आपलं कधी गेलं ते चालेल आम्ही केलं झालं त्यांनी काय केलं त्या अगोदर एमएससी झालं त्याला शिला बी कॉल आले शिला बी आले बारावीला आलेला होता बारावीला कॉल आला होता त्याला 5 वर्षानंतर केव्हा तो इंटरव्ह्यू पास झाला ना इंडियन नॅशनल त्याचं वय त्याच्यात कसं जायचं ते काय म्हणतं 5 वर्षापर्यंत केव्हा येऊ शकतो मग मला त्याचं माहित होतं थोडं त्याला 5 वर्ष आम्ही जे जेवढं कर्ज काही जे घराचे भानगडी आम्ही त्याला अजिबात सांगायचो नाही घरी आला म्हणून तू फक्त तुला शिकायचंय ना त्या नोकऱ्या प्रत्येकाचे इंटरव्ह्यू झालेले होते पण जी पहिली अगोदर आवडायची त्यांना म्हटलं मग ते आधीमध्ये पहिले आधीमध्ये आले गेटफोन मध्ये आले सर्व आले मग पण आम्ही सांगितलं सर्व तयारी झाली रात्रीमध्ये मग त्याने आपलं शिक्षणाचं माझ्या मला 10,000 आणि नंतर करता येईल त्याला कर्ज सांगायचे नाही जास्त त्याची नोकरी केला मग अगोदर ते येते मध्ये पॅन मध्ये मग त्याने लगेच त्याच्या शिकत त्याच्या शिक असल्यामुळे त्याने डायरेक्ट त्याच्या शिकत त्याला अर्ज भरतो त्याला डायरेक्ट पास झाला होता ते बी झाला फर्स्ट क्लास तो डायरेक्ट दिल्लीला जाय म्हटलं हो त्याच्या शिक होता ना दिल्लीला पण आता ते नोकरी होती एअरपोर्ट होती मिलिटरी होती मला आता ही नोकरी पडते त्याच्यात मला अभ्यास करता 5 वर्ष नोकरी त्याच्यात त्याने अभ्यास चालू आहे मग 2001 दिले त्या 5,000 तो खर्च करायचा 10,000 आम्हाला दर महिन्यात 5,000 तो काढायचा आम्ही एक 1.5-2 वर्ष आम्ही केलं किती साली 2003 मध्ये मग तो मध्ये काय करायचा तिकडे मेडिकल टाकून द्यायचा 2 महिने आणि क्लास पुण्याला करायचा पुण्याला मुंबईला क्लास पुण्याला मग 1 वर्ष आमची शाळा होती याला ओझेला मग ते पण चांगलं ते म्हणे पाहुणा म्हणे तुम्ही असं मग तिने तिथे झालं शेवट त्याला प्रॉब्लेम झाले त्यांचे पोरे होते त्यांचं जमायचं नाही मग तो इकडे याला पंचवटीला राहायला त्याचे मित्र मंडळी वाढली मग तिथे गेलंय पुस्तकामध्ये तर त्यांनी तिथं तो ट्युशन घ्यायचं त्याला ते त्यांनी बसलं
BSc फर्स्ट क्लास आला MSc पुण्याला त्याला दर वर्षाला 1000 रुपये दर महिन्याला म्हणजे ते कसं होतं 1 ते 5 मुलांना स्कॉलरशिप द्यायची पुणे युनिव्हर्सिटी त्यावेळी आणि याला 1000 रुपये तिथे मिळायचे काही आम्ही पाठवायचे काही आपल्या म्हणजे आम्ही MSc शिक्षण MSc नंतर तो म्हटला मला PhD करायचं तो MSc स्टॅटिस्टिक्स मग आम्ही सांगितलं तुझ्या तिथे याच्यावर तुला होत असेल तर आमचं एकच ध्येय होतं आम्ही त्याला मागे खेचलं नाही आमची परिस्थिती म्हणजे खूपच डाऊन होती पण त्याला सांगितलं नाही राजेशला सांगितलं नाही कारण मी स्वतः 11वी पास झालो तर मला शिक्षणाचं माहित होतं तर मग तो म्हटला मी MSc झाला तर मला यायला जायचंय PhD ला जायचं मग तो MPhilला गेला MPhilला 2 वर्ष मग MPhil झाल्यानंतर PhD करायचे तर तो म्हणा मला 10,000 रुपये स्कॉलरशिप मिळालं जर केली तर माझं मग आम्ही काय केलं तुझं शिक्षण तुझ्या याच्यावर होत आहे ना तर आमची चिंता करू नको बरोबर तुझं शिक्षण मग तो तुझ्या याच्यावर त्याने काय केलं पाहिजे MPhil केलं MPhilच्या वेळेला त्याला 6,000 रुपये मिळायचे झाल्यानंतर 2,000 पाठवायचं 4,000 MPhil नंतर काय झालं आम्ही बरेच खर्च वाढले खूप खर्च MPhil झाले मग त्याने तिन्ही दलमध्ये एक मध्ये नेव्हीमध्ये आर्मीमध्ये तिन्ही याच्यात तो त्यांचा कॉल आले आणि सिलेक्ट झाला पण सिलेक्ट झाल्यानंतर त्याचं ध्येय आम्ही त्याला तो आम्हाला सांगायचा आम्हाला ट्रेनिंगचे सुद्धा याचे फोटो पास झाला तो आणि फक्त ऑर्डर मिळाला त्याला नेव्ही आर्मी एअरफोर्स मला एअरफोर्स राजेदारांचे मेन पण होते स्टार पण होते तो बॉडीवर टाकला होता जिद्द शिकाडी बॉडीवर टाकला होता आणि याच्यात पेपर मध्ये तो पास होता मला एक सीनच्या बाबतीत विचारायचं एक सीन होता की बाबा तुम्ही राजस्थानवर तांब्या फेकून मारता आणि ताईंना सांगतात की मी आता तुझ्या मुलाला जास्त काही त्या सीन ते मागे ओके तर हे जो पुढचे स्टेप आहे ना मग तो MPhilला गेला MPhil 2 वर्ष केलं MPhil पास झाला तो आम्ही काय सांगितलं फोटो काढू कोणा असताना नोकरी लागली दिल्लीलाच होते दिल्लीला लागली आणि मग लग्न सर पहिल्या वेळा नापास झाले UPSC तेव्हा झालं दुसऱ्या वेळा पास झाल्यावर म्हणजे पास व्हायची एक्झाम बाकी होती अगोदर लग्न झालं पण 1 महिन्याने रिझल्ट पासचा म्हणजे परीक्षा दिली गेली होती परीक्षा दिली गेली होती आणि नंतर 1 महिना लग्न झालं परीक्षा दिली आणि लग्न झालं ते रिझल्ट आला आणि स्मिता ताई कुठल्या आहेत ते इथलं केळीगाव म्हणजे त्यांचं गाव खर्म हे आहे तीर्थपूर तिथे वडील पण MPSC मध्ये इंजिनियर आहे आणि मग स्मिता ताईला पाहिला राजेश सर आणि संग्राम दादा हा पाहिलं स्टोरी सांगितलं होतं की त्या दिवशी दादा सांगत होते संग्राम दादा ते दोघं गेले मी गेलो होतो आणि मग दादांचं लग्न कसं झालं म्हणजे पारंपरिक याच्यात झालं नाही पारंपरिक लव्ह मॅरेज नाही लव्ह मॅरेजने पुस्तकात बोवा एका मंदिरात केलं नाही मोठं लग्न झालं मोठं लग्न केलं चाळीसगावला मोठं लग्न झालं त्यांनी लग्न काढून दिले ना हा लग्न काढून दिलं तिथे वडील पण MPSC मध्ये इंजिनियर
आता भाऊ पण इंजिनियर तुला असं काय ना त्याच उमेश आहे भावाचं नाव. एक दुबई मध्ये का कुठे आहे ना भाऊ? नाही राजेशला एक साहेब आहे तो पण VIP कंपनी एकच साहेब. दोन बहिणी आणि एक भाऊ परिवार. आणि मग हे स्थळ कोणाकडनं आलं होतं? उषाताईकडनं? नाही तर आम्हाला उषाताईकडनं आलं. उषाताईचं परिचयाचं होतं. एका ब्राह्मणाकडून आलं तर वाजर धरली तर ब्राह्मण माझा आणि ब्राह्मणाचा परिचय होता. मी त्यांना सांगितलं की त्यांच्यावर पत्रिका देऊन आम्हाला असं पाहिजे. त्या ब्राह्मणचा आणि त्याच्या वडिलांचा गरबा होता. वडील वारून गेले होते पण आई होती ना. आई ते ब्राह्मणाला आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी ब्राह्मणाने त्यांना सांगितलं आणि गाव उषाताईचं होतं. उषाताईकडे आले. म्हणजे तिकडचे स्थळवाले उषाताईच्या घरी आले? उषाताईच्या. अच्छा. आणि मग नंतर संग्राम दादा आणि राजेश सर चाळीसगावला अगोदर आम्ही गेलो होतो. आम्ही पसंत केलं सर्व पण म्हटलं राजेश सांगितलं त्याच्याप्रमाणे आपण आई वडील त्यांनी संग्राम दादा हो. ते लहानपणी राजेश सर कटिंग वगैरे कसे राहायचे? कटिंग म्हणजे साधी पॅन्ट हायस्कूल मध्ये होता ना. चौथी पर्यंत त्याचं ते होते हाफ पॅन्ट म्हणजे आपली खाकी पॅन्ट ना. मला तो सीन सांग ना. तुम्ही तांब्या फेकून मारला होता मला तो सीन आहे. राजेश्वरांनी ते कसं आहे मी बुधवारच्या बाजारात जायचं ना. तेवढी आमची बाग आहे कांदे वगैरे लावतात मग त्याला पण घेऊन जायचं. अच्छा. मग एक वेळा त्याच्यावर थोडस बोध द्यायचा आणि मी एक मनभर सायकलीवर घेऊन जायचा. मग तो नाही म्हणायचा मी काही येत नाही. मग मी रागामध्ये मला. अच्छा. मी नाही जास्त मारलं त्याला. नाही हा मग तुम्ही भाऊ मी माझ्या मुलाला आईने जास्त. हा मग तेच ना पुस्तकात दिलंय. हा मग ते मी पुस्तकात पाहिलं. खेळायला कुठं स्मशान. आता गाव पूर्ण बदललं का? त्या काळचं गाव पूर्ण जुन्या घराचे फोटो असतील ना. अच्छा मला दाखव. जुनं घर कसं होतं? जुनं घर कसं होतं म्हटलं? फोटो मध्ये दाखवलंय. फोटोत पाहून इथंच होतं म्हणे. घर आमचं इथंच होतं. म्हणजे कसं होतं? मातीचं बांधलेलं होतं. फोटो आहे पहा. फोटो आहे ना. मी असं कॉर्नर उभा आहे दोन्ही घरांच्या मध्ये. डाव्या बाजूचं. आणि पुस्तकात वर्णन केलंय राजेश सरांचा मोठा भाऊ बापू म्हणजे काय रिलेशन? तो आता काकांचा मुलगा. संग्राम पाटील सरांची आणि राजेश पाटील सरांची लहानपणीच्या मैत्रीबद्दल तुम्हाला माहित असेल. लहानपणाची मैत्री म्हणजे 5वी पासून पुढे जायचं. हा तुमची भूमिका काय होती तेव्हा? तुम्ही संगत राहू द्यायची का त्यांना? हो का? तुम्हाला आवडलं का त्यांचे अभ्यासात? आणि संग्राम सर कुठल्या गावाचे? फागणी. आता पण आई वडील तिथेच असतात. पण त्यांना आता ते हो युकेला आहे. त्या दिवशी त्यांच्या भावाचं इथं कल्पना हॉस्पिटल आहे. मोठं हॉस्पिटल आहे. अच्छा. ते 2 नंबर भाऊ संग्राम. मोठा भाऊ का? लहान भाऊ. अच्छा. संग्रामचा लहान. किती भाऊ आहेत? किती जण होते? 2 आहेत. 2 आहेत का? बाबा तुम्हाला झाली 12वीच्या नंतर संघर्ष सगळ्यात जास्त जीव घेणार. याच्या अगोदरही एवढा संघर्ष नव्हता कारण 11वी 12वी सहज ज्या वेळेला सहज म्हणण्यापेक्षा घरच्यांची थोडीशी सपोर्ट होता. 11वी 12वी होऊन गेली तर 12वीला 82% पडल्यानंतर मेडिकलला इझी नंबर लागतोय. अशा परिस्थितीमध्ये साधे 6-7 हजार रुपये सुद्धा जोडता आले नाही. आपलं मेडिकल जात आहे इथून पुढे करायचं काय हा सगळा प्रश्न होता. आणि आता BSc करायचंय. मग BSc करताना आता समजा थोडी मोठ्या पाहुण्यांची मदत होती पण त्यांची नाशिकवरून बदली झाली. त्याच्यानंतर मग ताईंचे मामी भाऊ त्यांच्याकडे राहिले. दुर्दैवाने त्यांचंही तिथून सेवानिवृत्ती झाली. ओझरला ते कंपनीमध्ये होते. मग तिथून पुढचा संघर्ष म्हणजे इतका भयानक आहे. ती वंदना नाशिकला राहत असताना
मग कुठेतरी एक एजेड कपल होतं, त्यांची सेवा करायची, त्यांनी फ्रीमध्ये राहायला द्यायचं. कुठेतरी एक प्राध्यापिका होता, त्यांनी ते मेसचा पैसा द्यायचा. बीएससी असताना हा शेवटचे 2 वर्ष खूप स्ट्रगल केले, खूप म्हणजे ज्याचं वर्णन करता येणार. मग बीएससी झाल्यानंतर आता असं वाटायचं की आता घरूनही काय भाग होता की नोकरी करायचीच का, एमएससी करायची. आता एमएससी करायची, बीएससी ला एवढी पर्सेंटेज होती की तुम्हाला त्याला इझिली पुणे युनिव्हर्सिटी मिळाली. पुणे युनिव्हर्सिटीला असताना मात्र दुहेरी संघर्ष होता, कारण की घरी आता लहान 2 नंबरची काही होतं, तिचं लग्न, ते लग्न झालं. आता बाकीचं आता घर सुद्धा पूर्ण गाण टाकलेलं होतं. आणि आपण जे म्हणतो हे काल्पनिक नाही की सावकारांनी त्रास दिला, अशातला भाग नाही. पण त्यांनी देताना नावाचे सभा जमा करून आलेलं उत्पन्न म्हणजे अक्षरशः मी एकदा बघितलंय, अण्णांची ती गोणी पडलेली होती, मला वाटतं दादर की कशाची तरी होती, ती गोणी माझ्या समक्ष फक्त व्याजाच्या पोटी ती गोणी उचलून घेऊन गेलेत. अण्णा आठवत असेल कदाचित. व्याजामुळे पैसे कमी भरतायत, कापूस मोजला होता आणि कमी भरतायत म्हणून त्या खायचं धान्याची गोणी सुद्धा उचलून, म्हणजे एवढा संघर्ष होता. संघर्ष खूप होता. आणि हा संघर्ष म्हणजे आज राजेश घडला हे घडताना मला किंवा अण्णांना किंवा ताईंना सांगणं सहसोपं आहे, एकदम इझी आहे. राजेश घडलाय, पण त्याच्या मागे प्रत्येक क्षण आहे. मला एक अशी आठवते कंडिशन, इंटरव्ह्यूला जायचंय, तर आता बूट घालायची की नाही, घालायचे तर कुठून घालायचे, कारण त्या काळामध्ये ती पॅरागॉनची चप्पल होती 50 रुपयाची, आणि त्या चप्पलेला खालून दोन्ही बाजूला छिद्र पडले, एवढी घासलेली चप्पल होती पॅरागॉन. अण्णा आठवतं का? बूट घालायचे तर कोणाचे, बेल्ट घालायचं तर कोणाचा, इन करताना बेल्ट नाही, इथून सुरुवात. म्हणजे या संघर्षातनं प्रत्येक वेळेला ज्या ज्या निगेटिव्ह बाजू आल्या ना, त्या खूप कणखर बनवत गेल्या आणि त्याच्यामधून तो घडत गेलाय. याच्या मागे खऱ्या अर्थाने जी परिस्थिती शिकवत होती त्यातनं तो धडा घेतो. एवढं सोपं नाही. तुम्ही विचार करा, 11वी समजा उदाहरणार्थ तुम्ही 9वी-10वीला, ह्या बाळाला कळते, तो कितीला आहे बाळा? 11वीला आहे. मग तुझ्या ह्या वयामध्ये तू तिथून एका वायरच्या बॅग मधून कुठून तरी पाव घेऊन येतो, सकाळी पाव विकतोय. हे 8वी 9वी 10वी पर्यंत हा प्रोग्राम होता. डोक्यावर भाजीपाला घेणे, आता ते तेवढी 1.25 एकर जमीन आहे, त्याच्यातनं थोडाफार भाजीपाला तो डोक्यावर विकणे, गवार असेल, वांगे असेल, ते कायम विकलेले. असंही नाही, वेळ प्रसंगी तेच थोडाफार उरलेला भाजीपाला अण्णा इथे माहितीच्या बाजारात घेऊन कुठे का असे ना. हे हा संघर्ष जो आहे ना, याच्याही पेक्षा म्हणजे दाखवताना ज्या वेळेला आम्ही जेव्हा विचार करतो ना, जेव्हा आमचा पिक्चर मागे नेतो आम्ही माइंडमध्ये, त्या वेळेला वाटतं हा तोच राजेश आहे. आणि असं आता ते जाणवतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता तुम्हाला एक सांगतो, राजेश IAS आहे. IAS म्हणण्यापेक्षा तो खूप उच्च पदावर आहे. सलग 3 वर्ष राजेशने जे प्रेसिडेंट अवॉर्ड असतो, म्हणजे 2014, 15, 16 तिन्ही वर्षी त्याला बेस्ट कलेक्टरचा अवॉर्ड मिळाले. 645 कलेक्टर मधून बेस्ट कलेक्टरचा अवॉर्ड. आता दुसरी बाजू सांगतो मी त्याला पाहिजे तो ते करू शकतो. राजेश कलेक्टर असताना मयूरभंजला स्वतः कोबी लावणे, स्वतः निंदणे, स्वतः काम हे मी स्वतः बघितलेले. मी तिथे गेलो होतो, 15 दिवस मी राहिलो. त्याच्या पलीकडे जाऊन मी जेव्हा राजेशला सोडायला जातो किंवा घ्यायला जातो पिकअप करायला, तेव्हा कुलीला 25 रुपये का द्यायचे? आपले कुठे हात पाहिजे, तर स्वतः बॅगा उचलणार आणि गाडीत ठेवणार, किंवा गाडीतल्या बॅगा स्वतः लोड करणार रेल्वेमध्ये. कुलीला का पैसे द्यायचे? मी थकलोय का आज? मला त्या रुपयाचं मोल आहे. आणि म्हणून आजही राजेशची प्रतिमा जशी तेव्हा होती तशी आजही आहे. कोणाचा हरामाचा रुपया का म्हणून. आणि म्हणून आजही राजेश जेव्हा कधी प्रॉब्लेम घराचा, आतापर्यंत लोन होतं, आता मागे 1-2 वर्षापूर्वी लोन फिटलंय. असं काहीच नाही की चला बाबा कलेक्टर त्यांनी काही इकडे तिकडे सही करी की लगेच आठवण तडून, असं कधीच नसतं. आणि आजही तशीच प्रतिमा आहे. नवीन पटनाईकांपासून तर सगळेच लोक एवढं एक चांगला लेजेंडरी कलेक्टर म्हणून का नाव घेतात त्याच्या मागे कारण. मी सहज एके दिवशी तिथे असताना मी बाहेर गेलो होतो एकटा, आणि मी बूट पॉलिश करण्यासाठी थांबलो. त्यांनी माझ्या भाषण कहा से हो, मी म्हटलं महाराष्ट्र से. कलेक्टर साहेब, पाटील साहेब क्या हा. तर मी त्याला पैसे द्यायला लागलो, त्याला 20 रुपये, त्याला पाय पडून त्याने पैसे नाही घेतले. विचार करा, तो आज बूट पॉलिश करणारा व्यक्ती, कुठलीही गोष्ट मी काल्पनिक सांगणार नाही, हा बूट पॉलिश करणाऱ्या व्यक्तीला राजेश पाटील काय आहे हे माहिती. याच्यामध्ये माझी पण छाती गर्वाने फुगून आली की आपल्या मित्राने काय कमवले. तुम्ही त्यांचे बालमित्र पहिलीपासून एका मागे एक, राजेश आणि मी, आम्ही बालमित्र. म्हणजे वामन शिक्षक आहेत. तुम्ही जर 119 नंबर पानावर तिथे दिसेल, राजेश, वामन आणि हिम्मत स्मशानभूमीमध्ये जाऊन गप्पा मारणाऱ्यांपैकी मी आहे. अच्छा, रात्रभर गप्पा मारणे. आणि आजही आमचा तोच उद्योग असतो, जाणे स्मशानभूमीत गप्पा मारणे. आता अशात या 2-3 वर्षापासून जात नाही, नाहीतर शांततेत गप्पा मारायचे. मग फार
डोनाल्ड ट्रम्प पासून बराक ओबामा पासून आमच्या गप्पा राहतात, असं काहीच नाही. आणि त्याही तेवढ्या लेवलच्या असतात. आणि तुम्ही कितवीपर्यंत एकत्र होते? आम्ही 10वी पर्यंत, म्हणजे पहिली ते- 5वी पर्यंत आम्ही सोबत होतो. त्यानंतर तो तिथे गेला याला, नंतर आम्ही परत 11वीला सोबत आलो. 12वीला इथे जुड्याला गेला. केबी पाटील त्यांना मदत आपले कदाचित केबी पाटील आपल्या उमवीचे माजी हो. होते, जय हिंदचे प्राध्यापक. ते प्राचार्य होते. अच्छा. त्यांनाही माहित आहे की 12वी फक्त तिथे केलेली होती. 12वी नंतर मग त्यानंतर मी 12वी नंतर मी DED ला चालला गेलो होतो, पण आमचा कंटिन्यू सतत संपर्क होता. आणि त्यानंतर तो BSc ला चाललाय. त्याचं NDA मध्ये इझिली सिलेक्शन झाले. तो ISS म्हणून काम केलेलं होतं, अगदी दिल्लीला ISS म्हणून काम केलेला व्यक्ती होता. पण एक काहीतरी वेगळं करण्याचे जे जुनून असतं ना, तो इथपर्यंत फक्त घेऊन आला. आणि मग कलेक्टर बनायचं आधीपासून लहानपणापासून काहीच नाही. कलेक्टर तसं बनणे, नाही. IAS व्हायचं एवढं होतं. IAS व्हायचं, हा. पण त्याच्यातही हे ध्येय जे होतं ना, हे खऱ्या अर्थाने त्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक जसजसा संघर्ष, निगेटिव्ह परिस्थिती आली तसतशी कणखर बनवत गेली आणि पुढचा मार्ग सापडला. IAS होणं हे महत्वाचं होतं. IAS होणं महत्वाचं आहे आणि काहीतरी असं करायचंय. नाहीतर तसं जर बघितलं तर IAS होत असताना म्हणजे त्याला IS इक्वलंट पोस्ट होती. दिल्लीच्या मंत्रालयामध्ये ISS असताना ते इक्वलंट पोस्ट आहे. पगार सारखा आहे, छानपैकी सगळं मान मारात पैसा, सगळ्या गोष्टी होत्या. असं काहीच नव्हतं दिल्लीला असताना. मग असं असताना परत इकडे येणं, या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये तुम्हाला सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑफिस सांभाळायचंय आणि परत करत असताना हा सगळा अभ्यास. आणि खरं तर ह्या संघर्षामध्ये बघा, 2004ला लग्न झालं आणि 2005ला पोस्ट काढली. असा कोणता मुलगा असेल लग्न झाल्यानंतर बायकोला सांगतो तू तिकडे झोप, मी इकडे अभ्यास करतो. 23 जून 2004ला लग्न झालं आणि साधारण पुढच्या 30 जूनला इथून सगळं चंबू बाळगून काढलं. तिथे आई एका बाजूला रूम मध्ये अभ्यास करते. करायला तेवढं डेडिकेशन लागतं, इतक्या सहजासहजी होत नाही. म्हणायला आपल्याला सोपं जातं. आणि खूप असे संघर्ष आहेत. संघर्ष म्हणजे तू आणि मी सारखाच. हा मला साधारण 7वी 8वी पर्यंत पाठीमागे ठिगळ जे असतं ना, त्याला मला तर वाटतं की 9वीच्या आसपास फुल पॅन्ट मिळाली असेल. हा, आणि ती पण फुल पॅन्ट इथे पण फाटलेली होती आणि पाठीमागून पण फाटलेली, सफेद दोऱ्याने शिवलेली पॅन्ट. यू कांट इमॅजिन. म्हणजे ते आजही आपल्याला असं कल्पना पण नाही करत की हे असं काही असू मोठा शकतं. परिवार होता आणि त्याच्यामध्ये वडील- साहजिक होतं. आणि स्पेशल ट्रीटमेंट नव्हती की हे 3 बहीण आहेत ना एकटा भाऊ आहे 3 भाऊंचा, अशी काही ट्रीटमेंट कधीच दिली नाही आणि देऊ पण नाही, कोणत्याच पालकाने देऊ नये. म्हणून राजेश घडला. ती स्पेशल ट्रीटमेंट असती तर राजेश घडलाच नसता. आणि हे संस्कार सगळ्यात महत्वाचे. आई असो किंवा अण्णा असो, ती धमक आईमध्ये होती, ते संस्कार अण्णांची होती, तितका धाक होता. इकडून अशी गोष्ट होती, अण्णा इकडून आले म्हटल्यानंतर राजेश इकडून बाहेर, अण्णा इकडून आले म्हटल्यानंतर राजेश तिकडून बाहेर, इतका धाक होता. आणि तो आजही आदरयुक्त धाक होता. म्हणजे भीती मारतील म्हणून नाही, आदर तो तेव्हाही तेवढाच होता आणि आजही तेवढाच आहे. आणि तो आपण जे म्हणतो ना, मला काही एक उदाहरण सांगतो. आपण एखादा माणूस ग्रॉस रूट लेवलला राहायला पाहिजे. माणसाचे पद किंवा माणसाच्या हातात पैसा आल्यानंतर माणूस बदलला नाही पाहिजे. मी तुम्हाला राजेशचं एक उदाहरण सांगतो, माझा अनुभव. राजेश आता लग्नाला आले, आता भाचीचं लग्न वडगावच्या. मला म्हटलं की मी असं येतो, 40 मी असं येतोय. तर आमच्यात काही फॉर्मॅलिटीज नसते. त्याला म्हटलं जेवण करायचंय, तुला काय करायचं? आणि असं कधीच नसतं की हा काय म्हणेल तो काय म्हणेल. मला ठेचा भाकर, पाटोड्याची भाजी, बाजरीची भाकर आणि चिकनीच्या पापडाचा पापड फक्त भाजून ठेवणे, याच्या व्यतिरिक्त मी काहीच खाणार. आता त्याने असं विचार करायचा का मी कलेक्टर आहे, मी हे कसं करू? असं कधी नाही. तेच बनवायला लावलं, तेच खाल्लं. दुसऱ्या दिवशी सांगितलं मला ऍसिडिटी होते पोहेची, मला नाश्ता करायचंय, तुला जे पाहिजे ते कर, पण मला सकाळी 8:30ला नाश्ता पाहिजे. म्हणजे हा माणूस जो असतो ना, हा ग्रॉस रूट लेवलला असतो. चुकून मी आता समजा तिथे 2 वेळेला गेलो, मला सांगितलं बाजरी आण 2-4-5 किलो, ठेचा घेऊन ये 2-3 किलो आणि 2-3 किलो आपले वाडी भोकर वांगी घेऊन ये. मी आजही ग्रॉस रूट लेवलला आहे. नाही तर त्यांना पिझ्झा बर्गर मागवणं काय विशेष. ज्या 5 स्टार हॉटेलला एका ऑर्डरने इथून ते जे सील करू शकतात, त्यांना 5 स्टार मधनं जेवण मागवणं काही विशेष आहे. पण तो माणूस आजही मातीतला आहे, त्याला तितकाच आनंद होतो. इथे आल्यानंतर दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये इथे पाणी पिणी पिलं, दुसऱ्या अर्ध्या तासात इथून मागच्या दाराने शेतात. मला सांगतो अगोदर वावर मजवरे आपण 4ही बांध फिरल्यानंतर, कारण तिथून मी घडलोय, त्या मातीतला सुगंध वेगळा आहे, मी तिथून घडलोय, मला याचा अभिमान आहे. मला बाकी दुसऱ्या याच्यात इंटरेस्ट नाही. आणि तिथे जे पण झाड आहे, गवत जरी असलं, तणकट जरी असलं तरी त्याला निहाळून बघेल. ही मातीचा एक वास असतो, याशी लोक फार कमी घडतात. आणि मी जर मातीतनं जन्मलो
नुसतं म्हणणं सोपं आहे, लोकांना दाखवणं फार सोपं असतं. ते तसं नाहीये. तो तेव्हा जसा होता तसं माझ्या नजरेत, तुम्ही तुमचा मित्र आहे तुम्हाला तसं वाटतं, असं काहीच नाही. पण मला मी जेव्हा बघितला होता तेव्हाही तसाच होता. आणि त्याही वेळेला ज्या वेळेला आम्ही ज्या हुडबुद्ध्या केल्या आहेत, ह्या तर जाऊ द्या, समजा आम्ही पहिली दुसरी पासून सोबत होतो, म्हणजे त्याचा नंबर आणि माझा एकामागेच एक. जिल्हा परिषद शाळेमध्ये 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा होती. 4थी 5वी नंतर मी निपाण्याला गेलो, तो एरंडोलला गेलो. पण हे घडत असताना आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की राजेश एक मातीतला माणूस आहे, जो आज मातीसाठीच काहीतरी करावंसं वाटतं. त्याने तिथे जे कार्य केलेलं आहे ना, इथे जे भोगलंय त्याने ते तिथे केलंय. कोणी भूमिहीन राहू नये म्हणून भारतातलं सर्वात जास्त जी लँड डेव्हलप करून लोकांना वाटणाऱ्या कुटुंबांना तो राजेश सर्वात जास्त. नुसती डेव्हलप नाही केली, फळबाग लागवड करून दिली, पाण्याची सुविधा करून दिली. जे भूमिहीन लोक होते त्यांना स्वतःच्या चरितार्थासाठी जमीन मिळवली. आज ते लोक सन्मानाने, काही लोकांच्या ह्याच्यातनं अक्षरशः म्हणजे तिथे असताना 10-12 पेट्या आंबे भरून आणतात ते लोक. साहेब हे तुमच्या शेतातनं, तुम्ही दिलेल्या शेतातले आंबे, तुमच्या शेतातली केळी. आज ते सन्मानाने, ज्यांना रुपयाची चंचन होती ते लोक आज लाखो मध्ये खेळतात. आणि म्हणून राजेश पाटलांचं नाव घेतलं. तुम्ही जळगाव जिल्हा आपण पुढारलेला म्हणतो, जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही विचार करा, मयूरभंज हा जिल्हा पूर्ण आदिवासी आहे, पूर्ण आदिवासी ओरिसातला, आणि जवळजवळ अर्धा नक्षलवादी जिल्हा आहे, नक्षलाईट आहे. असं असताना त्या जिल्ह्यामध्ये एकही आउट ऑफ स्कूल विद्यार्थी नाही. भारतातला आउट ऑफ स्कूल फ्री असलेला पहिला जिल्हा आहे पूर्ण. एकही, त्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये एकही चाइल्ड लेबर नाही, असा पहिला जिल्हा आहे. हे काम करण्यासाठी आतूनच तळमळ असावी लागते, तोच माणूस करू शकतो. ते आम्हाला अभिमान आहे. तुम्ही उलट छान या सिरीज मध्ये संग्राम सरांबद्दल तुम्हाला काय काय अनुभव आहे? संग्राम पाटील एकदम अतिशय प्रामाणिक, स्वच्छ व्यक्तिमत्व आमच्या ह्या कुटुंबातलं जर म्हटलं तर. संग्राम जे आहे त्याचं पहिल्यापासून ध्येय होतं, वडिलांचा थोडासा सपोर्ट होता. संग्राम पाटील सर जे होते की आपल्याला मेडिकल करायचंय, मेडिकल बीजे मेडिकलला त्यांचा पुढे 12वी नंतर नंबर लागला. राजेशने हा मुद्दा सोडूनच दिला की आपल्याला करायचंच नाही. त्यानंतर संग्रामची जी वाटचाल आहे ती पुढे संग्रामची नुपूरच्या सोबत वाटचाल आहे. इथिकली संग्राम हा एक वेगळाच आहे. बहुतांश जी विचारसरणी ती क्लीन आहे. तुम्ही आतापर्यंत त्यांचे जेवढे पण व्हिडिओ बघाल, म्हणजे बोला हो म्हणणाऱ्यातला नाही. मला कोणी काही टीका केली, शिव्या जरी दिल्या तरी मी माझं मत बदलत नाही, याच्यापैकी संग्राम आहे. आणि म्हणून कदाचित आजच्या राजकारणामध्ये संग्राम चालत नाही, कारण आज खोटं बोलणारा टिकतो, खरं बोलणारा टिकत नाही. म्हणून संग्राम जे आहे त्याला त्याच्या तत्वानुसार जी आप पार्टी होती त्याच्याकडून खासदारकीला उभा राहिला, दुर्दैवाने लोकांना नाही पटलं. तो लोकांचा चॉईस, राजकारणावर मला बोलायचं नाही. पण आजही एक समाजाची सेवा आपण आउट ऑफ आपल्या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन करतायत. मी काय म्हणेल, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी 2-4 दिवसात त्यांच्याशी बोलतात, विचारतात, चर्चा करतात, त्यांची कायम चर्चा होत असते. आजही बघा, आणि जवळजवळ आता जर बघितलं कोरोना काळात गेल्या 8 महिन्यापासून मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, अहिराणीत सुद्धा त्यांनी कोरोनापासून सगळ्या बाबतीमध्ये पूर्ण मार्गदर्शन. एक तात्विक जी असते ना, नाळ असते, राजेशची असू द्या, संग्रामची असू द्या, अदरवाईज कोणी मित्र असू द्या, एक जुळलेली आहे. आणि म्हणून हे सगळे लोक, भले फील्ड वेगवेगळे, फील्ड सगळ्यांचं सारखं राहणार, सगळेच कलेक्टर कसे होतील, बरोबर, सगळेच संग्राम पाटील नाही होणार आणि सगळेच वामन पाटील पण नाही होणार, असं कधीच होणार नाही. जो तो आपापल्या फील्डमध्ये, पण त्यांच्या परीने जे इथिकली लोक जवळ आलेले आहेत त्या तत्वानुसार सगळे कामं करताना दिसतात. संग्रामने बीजे मेडिकल मधून मेडिकल केल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास होता, थोडा इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे राजेशने खूप सपोर्ट केला. अर्थात ते त्यामध्ये जवळ होते, कारण राजेश तिथे MSc ला होता, संग्रामही तिथे होता. अजून या सगळ्या बाबी आहेत. पण आज संग्राम आणि नुपूर खूप छान UK मध्ये काम करताना, खूप छान नाव आहे त्यांचं, करतायत. मध्यंतरी 7-8 वर्ष महाराष्ट्रात इथे एरंडोलला राहिले, परंतु तात्विक दृष्ट्या आता इथे महाराष्ट्रामध्ये काही बाबी ज्या आहेत, तुम्ही कदाचित मागे वाचलं असेल की जे मुली मारण्याचं केंद्र जळगावला होतं, जे कोल्हे दाम्पत्य, सर्वात जास्त मुलींची हत्या, गर्भपात इथे केला गेला. त्या संदर्भामध्ये डॉक्टर संग्राम पाटलांनी, नुपूर पाटलांनी आवाज उठवला होता. त्यानंतर मग मला वाटतं काहीतरी सानप मुंडे कुठेतरी कुटुंब होतं, ते बीडच्या एक दाम्पत्य होतं डॉक्टर, त्यांच्याशी काहीतरी जोडलं. मला त्याबद्दल एवढं फारसं माहित नाही, पण जे महाराष्ट्रामध्ये मुली मारण्याच्या संदर्भामध्ये जी मोहीम चालवली ती डॉक्टर संग्राम पाटील यांना श्रेय जातं. त्यांनी खूप छान हे केलंय. पण दुर्दैव आता या बाकीच्या गोष्टी आहेत, ती या वातावरणातले नव्हते. वातावरण म्हणजे सोशल जे आहे,
त्यामुळे त्यांनी परत पुन्हा एकदा UK मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आता 7-8 वर्षापासून छान काम करतायत, छान वाटतंय. आणि राजेश पाटलांची ही जी आता वेब सिरीज निघणार आहे, या वेब सिरीजच्या निमित्ताने येणारी जी तरुणाई आहे खूप प्रेरणा घेणार आहे. प्रत्येक व्यक्ती IAS होणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती ज्या ज्या फील्डमध्ये जाईल, तो कोणी असू द्या, तो शेतीत असू द्या, तो सफाई कामगार का असेना, पण प्रामाणिकपणे सेवा करण्याची एक त्यातनं नक्कीच ऊर्जा घेणार. आणि हे काही कमी नाही. म्हणून असं काहीच नसतं की प्रत्येकाने कलेक्टर झालं पाहिजे किंवा प्रत्येकाने इंजिनियर झालं पाहिजे. जो तो आपापल्या फील्डमध्ये जातो, त्याने फक्त राजेश पाटलांनी ज्या इमानदारीने सेवा केलेली हे पुढे पिढ्याने पिढ्या चालत राहणारा एक वारसा आहे, तेवढा फक्त चालत. आणि तुमच्या खरोखर सगळ्यांचं कौतुक. आता तुम्हाला ऐकून खरं तुमचा संघर्ष प्रत्येक गोष्ट पॉइंट आउट करणं, ती मांडणं, यार याच्या चड्डीला मागून ठिगळ होतं म्हणजे कसं तुम्हाला ते ठिगळ लावूनच दाखवा. आणि कुठलीही मदत लागली तर नक्की सांगा, मी आहेच. मला तुमचा आणि राजेश सरांचा काही खेळण्याचा म्हणजे लहान असताना तुम्ही काही खेळ? आम्ही क्रिकेट खेळलो, चिलापाटी खेळायचे. आणि राहिला शाळेवर असताना कबड्डी खेळ होता. चिलापाटी म्हणजे आम्ही कबड्डी घेऊन चालतो. नाही, तो खेळच वेगळा आहे. सर सांगतील, तो खेळच वेगळा आहे. आणि पुस्तकात दिलंय की विलास नावाचा विलास, तो चिली जो आहे तो आता जळगावला आहे, तो ड्रायव्हर की करतो. अच्छा. अर्थात त्याचं शिक्षण मध्यंतरी सुटल्यामुळे तो तिकडे गेलाय. पण हा जो भाग आहे हा सगळा ते ग्रामीण भागात आहे. गोट्या असतील, भवऱ्या असतील, बदी टाक तुम्ही एक नाव सुरुवातीला गोट्या टाकायच्या, हळूहळू 2-5 रुपये सुटे पाव मधला एखादा रुपयाला किंवा पैसे बदी टाकतात दगडाने उडवायच्या. आणि ती चोट अशी होती, त्याचं नाव तुम्हाला म्हणजे विनोदाने सांगतो, तुम्ही त्या सिरीज मध्ये घेऊ नका, बापू चोटिंग नाव ठेवलेलं. बापू चोटिंग म्हणजे त्याने मारलेला 99% त्याचा चोट एकदम बरोबर बसणार. नाव खेळण्यामध्ये प्रत्येक एकदा त्याने नेम धरला की ती उडणार म्हणजे उडणार. त्याला खास करून आमच्या मित्रामध्ये बापू चोटिंग म्हणाय, बापू तुझी चोटिंग भारी खास करून. म्हणजे बाकी बरेच प्रसंग आहेत, म्हणजे असे प्रसंग जसे आपण विवेकानंदांच्या एकाग्रतासाठी किंवा 8-2 वगैरे किती गोटी जरी असले ना, अशी किती काय लांब असे ना. तर आता आमचं विटी दांडूचा खेळ होता, म्हणजे डबल पडणे म्हणजे फार विशेष. तो 3-4 म्हणजे आपण त्याला डबल, टिबल, चोबल या पद्धतीने टप्पे मारायचे. आणि एकदम चॅम्पियन वेगवेगळ्या स्टाईलने विटी मारणे. हे खास क्रिकेटचा नाद म्हणजे एवढा होता, फार घसा कोरडा होईपर्यंत, गुडघे फुटेपर्यंत. एकदा गुडघ्यावर तो कॉर्क बॉल होता जुना, त्याला काही प्रोटेक्शन नाही, पूर्ण गुडघा सुजलेला, हळद लावलेली, तरी खेळायचो, नाद होत. आयराणी बोलायचं म्हणजे कुठपर्यंत तुमचं असं? आज बी आयराणीच. आम्ही जेव्हाही कॉलवर बोलतो तेव्हा आजही आयराणीच आहे. आजही आयराणी म्हणजे हे नाही, आम्हाला अभिमान आहे, आम्ही आयराणीच बोलतो. मात्र लिखाण टाइम लिहिलीच व्हॉट्सअप चॅटिंगला जमत नाही, मात्र बोलायला प्युअर आयराणी, पण आयराणीच बोलतात. आणि आजही सगळ्यांशी कुटुंबामध्ये सुद्धा बाहेरचा जो व्यक्ती असतो ना, बाहेरच्या व्यक्तीसोबत ते मराठी प्रभाव पडलाय का शिक्षण करून आल्यानंतर? मी तुम्हाला ते सांगतो, जर जो माणूस म्हणतो की मला कैन्यान भाकर खावाले द्या, तो माणूस आपला माईल नंतर मला नाही वाटत कधी मराठी बोलल्या आणि कधी बोलणार पण कधी ऐकलं आयराणीच बोलतो सुद्धा कधी मराठी वाक्य आणा. अरे हुशार होईल का आयराणीच बोलतो, बोलताना आयराणीच बोलतो कायम, तेव्हाही आणि आजही. ते त्याला तर मातीशी नाळ म्हणतात, नाहीतर हे चकाचौंध फिल्मी दुनिया मराठीपेक्षा उडी चांगले बोलतोस का? खूप छान, उड्यामध्ये भाषण होतात ना, खूप छान मार्ग पण फोन बी करा, हे ठरेल होतं. या 2-3 वर्षापासून आम्ही आमच्या गप्पाचं ठिकाण जरा बदललं, इथे कुठेतरी बसतो, पण एक छान वाटतं, अभिमान वाटतो. आणि असं प्रत्येक मुलाने एनर्जी घ्यावी असं मला वाटतं. आता सर आजही सांगतो तुम्हाला, इफ यू डोंट माइंड, तुमच्यातला आजही तुमच्यामधला एकही व्यक्ती त्याच्यासोबत आज रनिंग करू शकत नाही. त्याचं वय आज 46 वर्ष वय, व्यायाम चालू आहे, आजही व्यायाम चालू आहे. त्याचा फिटनेस बघितला तर त्याचा पूर्ण 6 पॅक तुम्ही माझ्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल. माझं आजही जिम चालू आहे, मी आजही व्यायाम करतो, आजही रनिंग करतो, आजही सर्व गोष्टी जशाच्या तशा इथिकली जवळ आहेत, म्हणजे तत्व जोडतात. मित्र म्हणून तू कलेक्टर झाला म्हणून मी तुझा मित्र अशातला भाग नाही.
आता मी हेही सांगू शकलो असतो, उन्मेष पाटलांचे ना आमचे पहिल्यापासून संबंध आहे. खासदार उन्मेष पाटलांचे मी आताच फोटो दाखवला. उन्मेष पाटील घरी आले होते माझ्या मुलाचा सत्कार करायला. तर ते हिंमत होते सांग पहिल्यापासून संबंध आहेत म्हणजे आता त्या खासदार आता त्यातून पोरे आता सिलेक्ट आहे. हा भाग सोडून द्या. सांगायचा भाग आहे, जेव्हा इथिकली माणूस जवळ येतो ना त्या वेळेला जेव्हा आपला मित्र कोणी गर्दीत जातो ना त्यावेळेला आपला जो कोणी मित्र असतो तो बाजूला असतो, एक दर्दी असतो, तो फक्त आपल्या त्याचा एन्जॉय घेतो. त्याच्यात त्याचा रोल जरी महत्वाचा नसला तरी त्या माणसाची नजर बरोबर शोधते, हा कुठे दिसत नाही. आणि ते आम्ही त्यावेळेला मी आठवतं तुला मी ते तेव्हाही बोललो होतो, फक्त याची नजर एकच शोधेल, वामन कुठे दिशे राहणार नाही, हिंमत कधी दिखत नाही. कारण ह्या वाटचालीमध्ये आई वडिलांसोबत आम्ही साक्ष होतो की तेव्हाही होतो आणि आजही होतो. त्यामुळे जेव्हा पुढे भविष्यामध्ये तुम्ही वेब सिरीज करणार या पॉइंट आउटला किंवा ह्या सीन मध्ये तुम्हाला काय वाटतं, काही दाखवायचंय का, अजून काही दाखवायचंय का, केव्हाही मदत लागली तर नक्की सांगा. आनंद आहे. आमच्या मित्राचं एक आयुष्य धुळे जिल्ह्यात पाष्ट किंवा स्लॅबचं म्हणजे ते खटल्यावाले म्हणजे माझे काका, याच्या व्यतिरिक्त स्लॅबचं घर नव्हतं. नंतरच्या काळात ते बाबूराव अप्पा वगैरे 1-2 जणांचं घर झालं. बाकी पूर्ण मातीच्या गल्ल्या होत्या. आता तुम्ही वारुळ पाष्ट्यात गेले ते एकही गल्ली तुम्हाला मातीची दिसणार. मामाचं काय माहिती, पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट आहे. म्हणजे मी बघितलेलं आहे म्हणून मी सांगतो. सख्या मामाचं गाव आहे मला माहिती ना. कारण त्या गावामध्ये तुम्हाला एकही रस्ता दिसणार नाही. शिवाय हे पद्मालयचा जो डोंगर आहे तुम्हाला लूप देताना कोणत्या काय अँगल नसेल ना दुसरी टेकडी दाखवावं लागणार. कारण पद्मालय आणि हा जो भाग आहे पद्मालयातला किस्सा सांगतो आम्ही. मला आठवतं आम्ही 2-3 वेळेस पद्मालयाला इथून पायी जायचोय. इथून मधून बसवाची बारी म्हणून एक भाग आहे, पायी पद्मालयाला दर्शनला जायचं, पायीच उड्या मारत घरी यायचं. मला हे पूर्ण आठवतं. म्हणजे समजा तुम्ही ताडे गावाचा लूक दाखवताय तुम्हाला एका अँगलने एक डोंगर दाखवावा लागणार, म्हणजे तो तुम्हाला करता येऊ शकतो. आणि समजा भिलानी मी गाव बघितलं नाही, शिवाय जे गाव निवडणार ना तुम्हाला समजा तुम्ही ते शूटिंग करत असताना साधारणपणे तिथे तसं घर पाहिजे आणि त्या घरातली ती फॅमिली आपल्याला तशी कोऑपरेट करणारी हवी. नाही ते सर पण सरांनी सांगून दिलंय मला. सरांचे कुठले मत सरचे मित्र आहेत ते आणि मी 16 तारखेला जाणार. तुम्ही ते एक गाव बघून या. आणि जर मोकळं मैदान होतं इथे काड्या लोकांचं जळतण, काहींची बैलगाड्या आणि इथे होळी पेटायची पूर्ण मोकळं होतं. तसं ते कारखान्याच्या मध्यभागी पण म्हणजे तुम्हाला तो देता येईल. आणि आज तिथे असं घर असावं की ज्या घरामध्ये अशी वाकडी तिकडी फरशी ठीक आहे उभा केल्यासारखं, पण माळवतचं घर दाखवा लागणार. माळवत म्हणजे तुम्हाला खालून त्या काड्या दिसल्याच पाहिजे. त्या एक घर महत्वाचं आहे. खालून लाकडाच्या काड्या दिसल्या पाहिजे म्हणजे तुम्ही त्याच्या फळी पण चालणार नाही. कारण तो मेन व्ह्यू असणार आहे आपल्याला त्या घराचा. गरिबी हा भले तुम्ही आता आज जर समजा अशी फरशी टाकलेली असेल तर आपण ते म्हणू शकतो कोबा होता पण वरचं तरी कमीत कमी दिसलं पाहिजे. तुम्हाला सांगतो मला अशी छोटीशी भिंत होती, पलीकडे चूल होती, इकडच्या बाजूला जेवायला बसायचं. एका खांबाजवळ लोणच्याचं खारं म्हणतो आपण मध्यभागी ठेवलेलं असायचं आणि एका बाजूला इकडच्या कोपऱ्यामध्ये मशीन शिलायचं. म्हणजे हा लुक फार महत्वाचा आहे. मोठं होतं 3 याचं होतं, 3 वेली म्हणतो आपण. ते 3 म्हणजे 3 चष्माने 3 वेली पण ते छोट्या 3 पट्टीच ना. 3 पट्टीचं घर. बाहेर समोर छोटीशी ओसरी होती, ओसरी तशीच दिसली पाहिजे. एकच घर मेन आहे. तुम्ही बाकीचा सराउंड तुम्ही इथे शूटिंग करून पण त्याला अटॅच करू शकतात, पण घर महत्वाचं. बाहेरचं तर कुठेही अटॅच करता कॉम्प्रेस करून करू शकतो आपण. आणि समजा आता उदाहरणार्थ आता आपल्याला जर शूटिंग घ्यायची, आता ते त्या चाइल्डहुड मध्ये मुलं म्हणा, त्याच्यामध्ये 1-2 सिनियर मुलगा, बाकीचे त्या याच्यातले ते तसं ते पूर्ण टीम किंवा ते खेळणारे किंवा ते जाताना येताना किंवा आपल्याला ताई दाखवायचंय 4 रस्त्यापर्यंत तिथून येताना त्या गावाशी बरोबर तिथे अटॅच झाला लांबून येताना. आता समजा आपण इथून जर समजा तुम्ही गावाचा व्ह्यू घेत असताना जर तुम्हाला हे पद्मालयचा डोंगर दिसतोय तर तिथे फक्त ऑपोजिट साईडला काकण्याला जर केलं तर इकडून कन्नडचा डोंगर दिसतो. म्हणजे तो तुम्ही पद्मालयचा डोंगर म्हणून ऑपोजिट स्लॅब जर केला ना आपण तर तो करता येऊ शकतो. तर असं काहीतरी गाव कुठलं तरी निवडा की ज्याला थोडासा डोंगर किंवा नाही तर तुम्हाला इथूनच शूटिंग घेणं आहे, पण इथून वरून व्ह्यू घेत असताना तिथे काकण्याला आहे ना ज्या वेळेला मी स्वतः गेलो होतो तिथे आणि ग्रामपंचायत आणि बरोबर डोंगर दिसतो.
आपण तो ड्रोनने बी सीट घेतला तरी हे गाव दिसतीलच, दिसणारच आहे ना. पण मग आता तेव्हाचा व्ह्यू येणार नाही. येस. गावामध्ये असं दिसलं पाहिजे. खरं तर या ताड्यामध्ये 3च गली दिसायच्या आधी, आणि 3च होत्या. हा एक गली, ती एक गली, ती वरली गली सर्व ताळेसारखी. हे एकही नव्हते भाड्यातले 2-3 सगळे एकही घर नव्हतं. आणि हे सुद्धा इथे एकच फक्त ग्रामपंचायत ऑफिस. माझा 3री-4थीचा वर्ग इथेच होता शाळेत भरायचा. तिथे 4थी पर्यंत नाही, ते शाळेला तेव्हा जागा नव्हती ना, 2 तुकड्या होत्या. तर आमची 4थीची तुकडी इथे भरायची. ग्रामपंचायतीचं एक ऑफिस तिथे बसायचं. तिकडे शाळा आहेत ना, त्या आहेत तसे तसे ते मोठे. हा, आणि आता ती शाळा ती पण नाही राहिली. आणि दुसरी गोष्ट जे ना नाना आपले कौलारू शाळा आहे, ती कौलारू कॉम्प्रोमाइज कारखान्याला बराचसा सेटअप तुम्हाला नॅचरल भेटेल असं मला वाटतं. मी जेवढं थाळे बघितले. आणि बाकी तुम्ही म्हणताय तुम्ही बघून घ्या. मी जाणार. चालेल, बघून घ्या. काही मदत लागली तर नक्की सांगा. टॉपर जो आहे इतिहासकार आहे, आता त्यांचं पुढचं लेक्चर रामचंद्र गुहा घेणार. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा स्पेसवर असेल तेव्हा जयंत नारळीकर येतील किंवा मोहन आपटे येतील. म्हणजे जे आता जेवढे सायंटिस्ट आहेत ते सगळे तिथे ऑनररी लेक्चरर म्हणून. सर, आणि 15-16 पूर्ण सर गव्हर्नमेंट जॉबला लागलो. 12 वर्षापासून दरवर्षी साधारण 200 मुलं. दरवर्षी ऍव्हरेज रेकॉर्ड आहे. आणि मार्केटिंग काहीच करत नाही बरं, काहीच नाही. आता फाउंडेशन सर्च करा. आता जस्ट 2 महिन्यापूर्वी लॉकडाऊन मुळे नुकसान होतं. परत विचारलं लेक्चर कव्हर केलं त्यांनी. परत विचार माझं खांद्याच्या इतिहासावर एक लेक्चर झालेलं आहे माझ्या आपल्या पेजला आहे. पेजवर बघा. नाही, आपल्या खानदेश पाटील पेजला आपला पेज आहे. मला सर्व आयराणी बद्दल माहिती सापडेल, गानबाई बद्दल माहिती सापडेल. सर्व माहिती मी त्याच्या डिटेल्स दिलेले. सर्व घडणं म्हणजे काय, वडणं, कुटाणं, समजाणं, सगळ्या त्याबद्दल माहिती पूर्ण खानदेश इतिहास एकदम. बापूसाहेब हटकर आणि इतिहासकार खानदेश. प्रयत्न आहे. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा, परत एकदा खूप शुभेच्छा. येऊ का? एकदम बेस्ट. सकाळी 4 वाजता संध्याकाळी 6 वाजता सगळ्या गोष्टी क्लिअर होत. जे पण ना प्रॉपर सोमवारा ना तिने बनवलेली वाळू, ती हमेशा पूजा वाळून ठेवताना टाकून सर्व ठिकाणी आता आपण देवपूजा करतो. आपण मनापासून त्या मूर्तीवर आपली श्रद्धा झाली तर ती मूर्ती जेवत काय. आपण जर आपल्या मनातून समजलं मूर्ती आहे बघितलं, त्याच्यात भाव उतरणार नाही. भाव महत्वाचा. हे आधी म्हणजे आमचं संपूर्ण वर्षापासून 50 वर्षापासून ते कॅलेंडर गणपती आणि अच्छा, असा फोटो आहे तो. गणपती मांडीवर बसलेले तो फोटो येतो शंकरजींच्या. गणपती आणि शंकर चले जाओ, मेरे बाबूजी ने मान गया, मेरे बाबूजी ने मान गया, तुम यहाँ से चले जाओ ना, वो मुझे तुम्हारा कभी नहीं होने देंगे, तुम यहाँ से चले जाओ ना, मेरे बाबूजी ने मान गया. दीदी येंगे दया बहन. दया मोठा आवाज साउंड. देखो बेटा, मैंने तुम कितनी बार कहा यहाँ पे बापूजी है, उनको लग जाएगी बेटा. माँ हूँ बोलो माँ हूँ. जय जिनेन्द्र टबू के पापा बुई. हाँ मैं मिलूंगी आपको, शाम को मिलूंगी. जल्दी आना. वो ए गुलाबड़ी इधर क्या कर रही है तू? वो तेरी साहेबा नहीं है, मेरे टबू के पापा है. थँक्यू. एक ताळाले ऊन तू लगनले
इथला मस्त लगन होईन तो समानंतर तुम्ही सांगाच मी लगन तर इथलं झाप होत आणि जेवण हा श्रीखंड बिखंड बट्ट काही पण असत बटणार आणि मग काय नावल्या 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 वहिनी नावल्या ना नावल्या वहिनी काय ना असतं नावडा ते का जाऊ ना भाऊ कितला एक मा बटेल जरा म्हणून मला राज वाटच ना अरे नावल्या नावल्या नका मग मी नावलीस पण हसायला नाही बरं बोल ना बोल कपाशीला बोल बोल ना बोल बीटी कॉटन न बोल आणि आम्हा राम कसं वंदर मी तोंड बापरे वहिनी अजून नावल्या ना मग वहिनी तुम्ही नावल्या ना अटक मटक गोंगराचं टाक अटक मटक गोंगराचं टाक आम्हा राव काय काय मटक तुम्हाला मी पटत माझा नंबर आहे का तुम्ही बोला का मी पुण्याहून आलेली आधी या बिल नावले ती नाही मेरीवर आली कशी नावले वहिनी नावल्या नाही काय मांडर शाळा मंदर काय म्हणतो मी तर येतो हो वहिनी नावल्या ना हो ड्रेस ना घेऊन निघाला हो वहिनी ड्रेस तर कटा काढू तुम्ही अहो ऐकलं का हो मी काय म्हणते मी नाव नाही म्हटलं घे उद्या तुझ्या कांडांचं घेऊन टाक खोका अँड्रॉइड मोबाईलचा खोका खोक्यात खोका अँड्रॉइड मोबाईलचा खोका मी आहे मांजर आणि महेश माझा बोका महेशराव कठीणच केलं बाबा लग्न आपण ना म्हणजे आपली टुरिंग टाकी येते ना कोकण थिएटर ना तर गहू पिक्चरच्या खाली नानावाडीला पिक्चर क्रांतीवीर पिक्चर लागेल तडे आता चालू द्यायचा जो भाऊ बटमू तडे शिवचित्र मंदिर चढली असंच जमीनवर बटणं पडे 2 रुपये तिकीट मस्त खाली बटणू आणि तो सीन चालू आहे ना इधर एक बात बता मेरे को ये हिंदू का खून ये मुसलमान का खून साले बनाने वाले ने इसमें फर्क नहीं किया तू कौन होता है फर्क करने वाला अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये गुरु श्री किसने सिखाया मेरे को अपने टकले पे गणपति बाप्पा काय को लेके जाता था काय को नाचता था गणपति बाप्पा मोरिया देख इस्माइल बचपन से तो अपने बच्चों के दिल में दुश्मनी के बीज बोना चाहता है साले कल तक हम एक दूसरे के त्योहार में शरीक होते थे एक दूसरे का सुख दुख बांटते थे वाह क्या है हमदर्द जताने को खादी के पुतले 2 गुण खून का दान करेंगे और अखबार में ऐसा गम मचवाएंगे कि गरीबों के लिए उन्होंने खून की नदियां बहा दी कुर्सी के लिए अपने बहू बेटियों को बेचने वालों में से जल्लाद दोगे तुम अपने नापाक कदम आगे मत बढ़ाना तोड़ के तुम्हारे गले में पड़ना देंगे भले हम ऊपर वाले को अलग अलग नाम से जानते हैं लेकिन हमारा मजहब एक है इंसानियत